शिवनेरी किल्ल्यावर नुसतं श्रमदान करणं हा आमचा हेतू नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं आहे तो विचार आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये भिनला पाहिजे आणि सर्व समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आम्ही हे महाश्रमदान संकल्प हाती घेतला असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काढले। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा जन्मदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्रातून आलेल्या तरुणांनी छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर जाऊन श्रमदान करत कुठल्याही प्रकारचा सत्कार न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गड किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे असं आपण सगळेजण म्हणत आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर वनविभाग पुरातत्व खाते यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने देखरेख ठेवली आहे। त्यामुळे येथे आम्हाला श्रमदान करण्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही। त्यामुळे प्रगतीचा आणि रयतेच्या विकासाचा विचार घेऊन तरुण पिढीनं काम करावं असं आवाहन त्यांनी केलं। उपस्थितांचे स्वागत विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी केले। आभार डॉक्टर मैथिली तांबे यांनी मानले। यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व युवक तरुणांनी आमदार सत्यजित तांबे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार गावागावात पोहोचवण्याची शपथ देखील घेतली। खरं तर वाढदिवस साजरा करणं मला आवडत नाही, किंबहुना मी कधीच वाढदिवस साजरा करत नाही, परंतु मागच्या वर्षी निवडणूक झाली होती आणि म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक लोकांनी मला शुभेच्छा द्यायला संगमनेरला घरी आली। संपूर्ण महाराष्ट्रातून माझे मित्रपरिवार त्याच्यामध्ये आला होता आणि मग याच मित्रपरिवाराने यावेळेस विनंती केली की आपण एक वेगळा अभिनव असा उपक्रम यावर्षीपासून चालू करतोय आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला नाही म्हणू नका। त्या पद्धतीने मग मी खरं तर त्यांना होकार दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी इथे आज आम्ही वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आलो। संपूर्ण महाराष्ट्रातून चांद्यापासून बांद्यापर्यंतचे माझे सहकारी मोठ्या संख्येने इथं आले। 4-5 हजारपेक्षा जास्त युवक आज सकाळपासून या ठिकाणी आले। खरं तर श्रमदान करणं या हेतूने आम्ही या ठिकाणी आलो होतो, थोडंफार श्रमदानही आम्ही केलं आणि मला या निमित्ताने अभिनंदन केलं पाहिजे ते वन विभागाचं आणि इथं पुरातन खातं विभाग या किल्ल्याची देखभाल करतंय। आपण काय म्हणतो की किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे आणि किल्ले हे जिवंत स्मारक आहे छत्रपतींच्या विचाराचे, परंतु त्याची दुरावस्था झाली असं आपण म्हणतो। मात्र खरं तर लोकांनी हे किल्ले शिवनेरी इथं येऊन पाहिलं पाहिजे। अतिशय सुंदररित्या त्याला मेंटेन केलेलं आहे, अतिशय सुंदररित्या इथे झाडं लावलेली आहेत। इतकं सुंदर नियोजन वन विभागाने आणि इथल्या पुरातन खात्याच्या विभागाने ज्यांच्याकडे या किल्ल्याची जबाबदारी त्यांनी केलेली आहे, इतकं चांगलं केलंय की खरं तर आम्हाला श्रमदान करण्यासाठी काही शिल्लक काम राहिलं नव्हतं। इतकं चांगलं काम यांनीच पूर्वी केलेलं आहे, पण तरी पण गड किल्ल्यांची स्वच्छता करणं, जतन करणं एवढाच एक हेतू आमचा नव्हता। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं की महिलांचा सन्मान करणं, रयतेचं राज्य होतं, शेतकऱ्यांच्या कल्याणाचं राज्य होतं, त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारं राज्य होतं, 18 पगड जातीच्या लोकांचं राज्य होतं। हे जे रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं तो विचार या तरुणांच्या मनामध्ये भिडला पाहिजे आणि पुन्हा एकदा या तरुणांनी आपलं जीवन तो कोणत्याही कामामध्ये असो, राजकारणात असो, समाजकारणात असो, व्यवसायात असो, तो काही करत जरी असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा त्याला त्याच्या जीवनामध्ये फार मोठा फायदा करून देऊ शकतो। हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न छोटासा माझ्या मित्रपरिवाराने केला, त्याबद्दल मी माझ्या सगळ्या मित्रपरिवाराचे आभार मानतो। इतकं चांगलं नियोजन या सगळ्यांनी इथं केलं त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो। दादा एकीकडे आता विधानसभा आता तोंडावरती आल्यात आणि हा एक शक्ती प्रदर्शनाचा भाग आहे अशी चर्चा आहे। आता कोणाला शक्ती प्रदर्शन करून दाखवायचं आम्हाला? शक्ती प्रदर्शन करण्याची जरूरत त्यालाच असते की ज्याच्याकडे शक्ती नसते आणि म्हणून माझ्याकडे ही जी चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेले हे जे माझे मित्रपरिवार आहे, मला असं वाटतं की हीच माझी ताकद आहे आणि ही गेली 22 वर्ष 23 वर्ष माझ्यासोबत आहे। मी 2000 साली NSUI या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून राजकारणाला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजही तुम्ही जर पाहिलं असेल तर गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियापासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या सगळ्या जिल्ह्यांपर्यंतचे लोक आले होते। सोलापूरवरून आले, नंदुरबारवरून आले, हिंगोलीवरून आले, परभणीवरून आले, बीडवरून आले, लातूरवरून आले, धाराशिववरून आले, संभाजीनगरवरून आले, सगळ्या जिल्ह्यांमधून लोक होते। अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी तरुण वर्ग मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आला। त्याचं कारणच आहे की मी संघटनेमध्ये काम करताना मी कायम प्रत्येकाला जपण्याचं काम केलेलं आहे, प्रत्येकाशी प्रेमाचे संबंध ठेवलेले आहेत आणि आमच्या परिवाराने ते संस्कार आम्हाला दिलेले आहेत की नेत्यासारखं वागायचं नाही तर मित्रासारखं वागायचं। या संस्कारामुळे मला असं वाटतं की हा मित्र परिवार संपूर्ण महाराष्ट्रात मला जोडला गेलेला आहे
आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की शक्ती प्रदर्शन वगैरे करण्याची मला आवश्यकता नाही. ही सगळी ताकद माझ्या पाठीशी गेले 22-23 वर्ष उभी आहे, म्हणूनच मी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभा आहे. एकीकडं तुम्ही शिवनेरीवरती सगळ्यांसमवेत आलात, जवळजवळ 4 ते 5 हजार युवक या ठिकाणी आलेत. तर दुसरीकडे जर पाहिलं तर नगर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री आहे, यांचे दौरे लागलेले आहेत, त्यांचंही तिथं शक्ती प्रदर्शन चाललंय, याबद्दल काय? नाही, आता निवडणुकीचे दिवस आहे म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाचे लोक जे आहेत ते दौरे सगळ्यांचे चालू आहेत. शक्ती प्रदर्शन म्हणण्यापेक्षा ते राजकीय दौरे सुरू झालेले आहेत आणि हे सगळं करावंच लागतं. निवडणूक म्हणले की हे सगळ्यांनाच करावं लागतं. कुठलाच राजकीय पक्ष त्याला अपवाद नाही. आता महाराष्ट्रातून आज हजारो युवक या ठिकाणी आलेले आहेत. काय या युवकांना तुम्ही संदेश देऊ इच्छिता? या सगळ्या माझ्या मित्रपरिवाराला माझा एकच संदेश आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुम्ही आता तुमच्या भागामध्ये जाऊन छत्रपतींचा विचार घेऊन गेला पाहिजे. छत्रपतींचा विचार हा हिंदुत्ववादी विचार नाही. छत्रपतींचा विचार हा कुठल्या जाती धर्माचा प्रतिनिधित्व करणारा विचार नाही. छत्रपतींचा जो विचार आहे तो महिलांच्या सन्मानाचा विचार आहे. छत्रपतींचा विचार हा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार आहे. शेतकऱ्याच्या कल्याणाचा विचार आहे. रयतेच्या कल्याणाचा विचार आहे. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार आहे. आणि या विचाराची पायीतून आपण हा विचार चांद्यापासून बांद्यापर्यंत गावोगाव पोहोचवावा, एवढंच माझं या निमित्ताने माझ्या मित्रपरिवाराला विनंती आहे. हजारो युवकांना घेऊन तुम्ही गड चढत असताना काय अनुभव तुम्हाला? नाही, हा गड मी अनेक वेळा चढलेलो आहे. खरं तर मी जवळजवळ ही माझी 7वी-8वी वेळ शिवनेरीवर येण्याची आहे. प्रत्येक वेळेस शिवनेरीवर येत असताना एक वेगळी भावना मनामध्ये असते. प्रत्येक वेळेस त्याचं पार्श्वभूमी वेगळी असते, त्याच्यामुळं भावना वेगळ्या असतात. आज मी जेव्हा इथं आलो, पहिली गोष्ट तुम्ही जसं मगाशी सांगितलं तसं वन विभागाचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. म्हणजे मी एवढा चांगला गड किल्ला आज महाराष्ट्रामध्ये कुठेही पाहिलेला नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्यांचं तो जे सगळ्या गोष्टीचा आनंद घेत मी खरं तर गड चढत होतो. आणि एकच विचार मनामध्ये होता, ते इथून परत जात असताना जी शपथ आम्ही घेतोय की छत्रपतींच्या विचारावर काम करण्याची जी शपथ आहे, मला असं वाटतं की तो विचार वाढवण्याचा प्रयत्न हा मला जास्तीत जास्त करायचा आहे. थँक्यू. एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.